मी मागच्या वेळी सांगितलं होतं की 27 ते 31 जानेवारी 2026 या दिवसांमध्ये समता पतसंस्थेमध्ये अफाट प्रमाणात उलाढाल झाल्या होत्या. मी तारखांमध्ये सांगितलं होतं की किती तारखेला किती मेसेजेस आले, त्याची माहिती सुद्धा मी माध्यमांना दिली होती. आता आणि एक महत्वाची माहिती म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते. 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये. आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते. आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय हे पोलिसांनी उलगडायचं आहे. आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्कीच विचारा. ताई, आता तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडला त्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न असा आहे की मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही काही ट्रान्झॅक्शन बद्दल बोलला होता त्या अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवसाच्या मागच्या पुढचे होते. आज तुम्ही सांगताय की भानामती जी झाली होती त्या दिवसाचे हे सगळे ट्रान्झॅक्शन आहे. या ट्रान्झॅक्शनचा आणि अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू आहे याचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? मला तर नक्कीच वाटतंय. म्हणूनच तर मी शोधलं की ज्या दिवशी कारण मी पहिले 27 ते 31 जे ट्रान्झॅक्शन्स होते ते मांडले. त्याच्यावर रोहित पवारांनी एक ट्विटरवर त्यांनी माहिती दिली होती की अजित पवारांच्या घराच्या बाहेर सुद्धा बानामतीचे प्रकार झाले होते. मी माध्यमांकडनं ती तारीख घेतली, ती तारीख शोधली आणि त्याच्यात मला दिसलं की त्या दिवशी त्यांचं लोकेशन हे ठाण्यात होतं आणि 6 ट्रान्झॅक्शन हे 18 तारखेला सकाळी झालेले आहेत. आणि त्याचं सगळ्या 6चे 6 34 सेकंदांमध्ये होऊन हे सगळे 6 लोकेशन सुद्धा ते मी टावर लोकेशन सुद्धा एसपींकडे पाठवून दिलेले आहेत. ही सगळी माहिती जी मी बोलतेय ती 2 दिवसापूर्वी मी एसपींकडे पाठवलेली आहे. मला आता काहीच इंडिकेट करायचं नाही. मला जी माहिती मिळाली 18 तारखेचा मी शोध घेतला, जी माहिती आली ती मी पुढे ठेवली आहे. आता कोणाचं काय इंडिकेट करायचं ते माध्यमांनी ठरवावं. मला त्याच्यावर काहीच टिप्पणी करायची नाही. समता पतसंस्थेत 6 ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये झाली आणि ती 34 सेकंदांमध्ये किती रुपयांची झाली याची चौकशी झाली पाहिजे. आता मला जी माहिती मिळतीये की 27 ते 29 27, 28 आणि 29 या 3 दिवसात 5,33,00,000 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन या समता पतसंस्थेत झालेल्या आहेत. म्हणजे ज्या दिवशी अजित पवार गेले त्या दिवशी 5,33,00,000च्या ट्रान्झॅक्शन्स 3 दिवसात झाल्या आणि 30 आणि 31ला ज्या झाल्या त्या फार छोट्या होत्या. तर महत्वाची माहिती हीच आहे की 27, 28 आणि 29 या 3 दिवसात 5,33,00,000च्या ट्रान्झॅक्शन झाल्या. आता त्या कोणाच्या झाल्या, कोणाकडनं कोणाकडे आले हे सगळं काढणं एसआयटीचं नाही. त्याचं खरं तर आता हे एवढा व्यवहार होतोय, त्याची व्याप्ती इतकी वाढत चालली आहे. ईओडब्ल्यू अजून का नाही आलंय? कारण ही चौकशी करणं हे ईओडब्ल्यूच्या अखत्यारीत येतं, ईडीच्या अखत्यारीत येत नाही. कारण मनी लॉन्डरिंग नंतर होतं, पण आधी खात्यात कुठून आले त्याचं इन्व्हेस्टिगेट करणं ही इकॉनॉमिक ऑफेन्स विंगचं काम आहे, जे त्यांनी केलं पाहिजे.